Hello you guys, welcome back to another beautiful day. Welcome back after so long. Almost 10 ते 11 मंथ्सने मी हा व्लॉग पुन्हा शूट करते. आय नो की मी प्रत्येक व्लॉगमध्ये म्हणायचं की कन्सिस्टंट राहीन म्हणून, बट एनिवेज वेलकम बॅक अगेन. किती वेळा मी वेलकम बॅक करणार आय डोंट नो. म्हणजे मध्ये मी कंटिन्यू केलं, पुन्हा मी थांबले, पुन्हा मी कंटिन्यू केलं, पुन्हा आत्ता वेलकम करते ऑलमोस्ट 10 मंथ्स नंतर. एनिवेज गाईज, वेलकम बॅक. तर ॲक्च्युली आत्ता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि ऊन बघून तर मला असं वाटतं की का बाहेर पडली आहे मी. लिटरली एवढं ऊन आहे इथे. ॲक्च्युली मी ते थांबली आहे कारण मी सानिका आणि दिशाची वाट बघते. सानिकाला तर तुम्ही लोक ओळखतातच. फक्त दिशा आहे सानिकाची आणि माझी कॉमन फ्रेंड. सानिकाची फ्रेंड आहे, माझी पण झाली आहे. त्यांच्यासाठी मी वेट करते किती वेळ झाला आहे. आलेच नाही अजून. आला फायनली सानिका. बऱ्याच दिवसांनंतर मी तुम्हाला भेटली, मला खूप खुशी झाली. आणि ही आहे दिशा. ही आहे आमची सानिका, कसं वाटतंय? आपण नेहमी बोलतो की आम्ही रेग्युलर व्लॉग करणार आणि खूप डेज आपण काहीच नाही करत आणि मग परत सारखं परत येतो. तोंड दाखवलं जागा नाही झाली, तरी पण दाखवते. त्याच्यासाठी तुम्ही मला थँक्यू. नाक कटा द्या. आपण चाललोय आज फिरायला चाललोय आम्ही. आज आम्ही लोक एक जागेवरती चाललोय. कंटिन्यू करा आमचा ब्लॉग. चांगलं तुम्हाला कळेल आम्ही कुठं चाललोय फिरायला. हा, तुम्ही ब्लॉग पुढपर्यंत बघा तरच कळेल. आणि सानिकाची एक्झाम झाली आता 12ची. बघू आता रिझल्टचं काय होतंय. चला निघायचं. हा चला चलो गाईस. पण पूर्ण स्किन डॅमेज झाली आहे. काय ग, हे बघ ना नाकाच्या इथे पण. आणि माझं हे बघ. अरे थंडी संपली आहे, माहित नाही, पूर्ण उकलते स्किन, पूर्ण फाटली आहे. ते तसंच होतं, थंडी गेल्यानंतर ऊन यायच्या आधी पूर्ण. चला लवकर. सन किस नाही करत आहे का सन पूर्ण चला पूर्ण बोलली असती तर तुला. चला दिशा बस तू, कारण की मीच बसणार आहे. कारण काही चीजे बोलता नाही समजून जावा. रेडी स्टेडी गो. मॅप लावलाय दोघींना बघता येत नाही. मॅप चुकीचा आहे. मी बरोबर सांगितलं होतं तिच्या लेफ्ट आणि राईट मध्ये गोड होतोय. काय झालं बोला आता. आता एकदम करेक्ट मॅप लावलाय. आता एकदम करेक्ट डायरेक्शन मी सांगणार. आता नाही फिरत. चल ना. अजून एक रेड फ्लॅग आलाय पोहोचायच्या जर्नीमध्ये. युटर्न सांगतोय, युटर्न. आणि नॉर्मल मॅप्स मध्ये असं असतं की पहिला 3 मिनिट्स 2 मिनिट्स. आम्हाला दाखवत आहे 7 मिनिट्स 9 मिनिट्स. पण याच्यात माझी काही द ग्रेट दिशाज फोन. नो युटर्न दाखवत आहे. तू काय युटर्न बोलली? ब्रिजच्या खालून ब्रिजच्या खालून परत जाणार होतो आपण. युटर्न आहे. अरे आता इकडून कसं युटर्न जाणार? पुढपर्यंत जावं लागेल आपल्याला. तर गाईज आम्ही आलोय फायनली इस्कॉन टेम्पल रावेतमध्ये. आणि ह्या दोघींनी मला अशी चक्कर फिरवली आहे. म्हणजे लिटरली आम्ही पूर्ण या राईड होता चुकीचं. म्हणजे असं गेलेलं त्याचं असं होतं. पण आम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनला पण जायचं. बघू, मला परफेक्ट माहित नव्हतं. चला इकडून जायचं. तर आज जाऊया. आलोय आम्ही फायनली आतमध्ये. काय आता जायचं आतमध्ये.
चालू झालं असेल. बघू तरी जाऊ. ते समोर बघू शकता तुम्ही लड्डू महाप्रसाद, ग्रंथ भंडार, पूजा वस्तू भंडार आणि तिकडे चप्पल स्टँड. इथून एंट्री आहे. आणि आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे एकदम सुंदर असं, खूपच सुंदर, म्हणजे असं वाटतं बघतच राहावं त्याकडे. मगाशी ही मूर्ती एवढी छान दिसत होती आणि आता तिथून पाठून पाणी धबधबा चालू झालाय. अजून छान दिसते. संध्याकाळ जशी जशी होईल तसं अजून छान दिसेल हो ना सानिका. ही मूर्ती मगाशी आपण आलो तर किती छान दिसत होती, तर अजून छान वाटते. जसं पाणी चालू झालंय ना, छान वाटतंय ना, एकदम असं वाटतंय बघतच राहावं. जाऊन आलो आतमध्ये आणि खूप छान दर्शन झालं. मस्त वाटत होतं आतमध्ये. आता प्रदक्षिणा ना, मेकअप नाही, एनिवेज चल आता प्रदक्षिणा मारूया. प्रदक्षिणा मारतोय आम्ही आणि आम्ही आता दर्शन करून आलो आणि आम्ही आता थांबलो प्रसादाच्या लाईनमध्ये. आणि सानिकाला खूपच क्युरिओसिटी होती. हे आम्हाला शोधत होती. बस पर्स घे. मस्त वाटतं इथे बसून खायला. सगळी लोक बसली आहेत. जय श्री कृष्ण. खाऊया. आज मंदिरात यायचं म्हणून मी मोरपीसवाले इयरिंग्स घातले आहेत. हे मोरपीसवाले इयरिंग्स. आम्ही इथे प्रसाद खायला बसलोय आणि आम्हाला इथे क्यूट राहतात. ठीक आहे. आम्ही आता प्रसाद खाऊन आलो आणि इकडचे लाईट्स ऑन झाले होते. इतकं छान दिसतंय ना हे. हा सानिका, आता आम्ही तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर. हा दिशा, खूप छान दिसतंय ना हे. लाईट ऑन केल्यावर आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपल्याला दोन्ही व्ह्यूज मिळाले. आणि एक पडदा पण उघडा आणि आज पडदा पण उघडा होता.
चांगलं होतं की आम्ही निघणार तेवढ्यात आरती सुरू झालेली, आम्हाला आरती भेटली. आणि आम्ही आलो तेव्हा पण पडदा उघडाच होता, आम्हाला वेट नाही करावं लागलं. चला निघायचं मग आता. चला आता जायचं. एवढी चांगली आहे. चल ना यार प्लीज. कुठे? कोण बोललं? कॉन्ट्रो देऊ ना, पूर्ण कॉन्ट्रो देऊन जाणार. पैसे पण माझ्याकडे 0.87 पैसे. 2.87. हे किती छान दिसतंय ना. इथे खूप अंधार आहे आणि आता एक सीन झालाय. गाडी आहे तिकडे आणि 1 मिनिट दाखवते. गाडी इथे लावली आहे आणि हा इथे थांबलाय. कशी काढावी माणसाने गाडी. तर दादाला सानिकाने सांगितलं, त्याने गाडी काढून घाबरत होती ही. चल निघूया मग आता. आम्ही पोचलोय आता आणि दोघींना तर मोमोज खायचे. आता जाऊन बघतो, स्ट्रीट मोमोज खायचे आहेत मॅडमना. तर बघतोय जाऊन आता आहेत का. आता चालू मोमोज खायला. चल जाऊन बघू. पैसे सानिका भरणार आहे, आम्ही येणार. त्या दोघींनी एवढी मस्त ऑर्डर दिली आहे, पूर्ण गोंधळ करून टाकला. मी फक्त काजूसाठी मेनू काढते आणि ऑर्डर घेतली, त्याच्यात मागची काही सुट्टी आहे. मला वाटलं व्हेज ऑफकोर्स, व्हेज मोमोज पण खाते, मला व्हेज पनीरच खाणार. व्हेज मोमोज म्हणजे स्टफिंग असते भाज्यांची, पनीर मोमोज म्हणजे स्टफिंग असते पनीरची. मला व्हेज हाऊस मोमोजमध्ये व्हेज आणि पनीरचा वेगळा कॉलम आहे. हां, ते मी बघितलंच नाही कधी आयुष्यामध्ये. डायरेक्ट पनीर मोमोज खाताना मेन्यू खडली अचानक पण आम्ही त्याला बोललो बहिणी हमारी यार दोस्ती ऐसी आहे क्या. मग एकच प्लेट आमचं चुकलं त्यांचं चुकलं म्हणून एक प्लेट व्हेज घेतली आणि 2 पनीरच घेतल्या भाजी. गरमागरम पनीर नाही, व्हेज काय. तू सांगते ना गडबडतीये. मी ऑर्डर दिलीच नव्हती पण. आणि का आता ट्राय करून बघणार आहे. हे तोडून देतात का? भरवतील पण तुला. ए बाई नको पाडू. दिसत येत नाही कॅमेरा. सगळे तोडून ठेवते का? 10 out of 10. 8 out of 10. 10 out of 8. बाजूला विजूला टाकायचं का? बरं स्पायसी पाहिजे होतं मी, पण ठीक आहे. आम्हाला इथे पनीर मोमोजाला खूप टाईम होता म्हणून आम्ही फक्त व्हेज फ्राईड मोमोज खाऊन आलो आहे. त्याचा रिव्ह्यू देते मी. थांबा. सगळ्या मास्टरचे बेस्ट आहे. हे चांगलं नसेल तर जर दुसरं खायला आलं तर खा लवकर. नाही तर जाऊ सानिकाचे बार्गेनिंग स्किल्स मानायला पाहिजे. आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलेलो आणि हे जे होतं जेवण ते तो म्हणत होता 30ला. तिने 15ला 3. 15चा भांडणं केलं मी. ते बोलले 30 त्याच्यामध्ये नाही पण त्यांनी मला 2 दिले कारण ते बोलले बच्ची तू बहुत प्यारी आहे. मला पण 2च आहेत बघा दिसतंय मला तर. आणि आम्ही 15 रुपयाचा जो पाहिजे तो फ्लेवर पण घेतलोय. नाही मी 15 शॉपिंगला जायचं सानिकाला घेऊन जा. बार्गेनिंगमध्ये एक्सपर्ट. दिशाने 15 रुपयामध्ये ड्रायफ्रूट मला त्यादिवशी 500 रुपयाचं वॉच किती 150ला 170ला घेऊन जा. बोला 450. बोला 150च्या पुढे 1 रुपया नाही देणार. बोला तुमचं ना आमचं नाही 170. डन. व्हेरी सानिका आणि मी आता आलो आहे घरी. सानिका थोडं काम आहे म्हणून बाहेर गेले. दिशासोबतच आहे, दिशा इथेच राहते. आम्ही आलो आहे आता घरी आणि आय नो खूप दिवसांनी व्लॉग आला आहे. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आय रिअली नीड युअर सपोर्ट. इस्कॉन टेम्पल मस्ट विजिट आहे. हे रावेतमध्ये आहे, नक्की जाऊ शकता. इतकं छान वाटत होतं ना संध्याकाळी, तर जायला हवं. नक्कीच विजिट करा आणि बाकी फ्रेंड्ससोबत शेअर करा. कमेंट्समध्ये द्या. जय श्री कृष्ण. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत